ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय जज साहेब कोर्टात आल्याच्यानंतर कोर्टाची कारवाई सुरू केली जाते. त्याबरोबर लगेचच आता सगळे लोक हे बसून घेतात आणि जज साहेब कामाला सुरुवात करा असं सांगतात. त्याबरोबर मग अर्जुन हा सगळ्यात आधी पुढे येतो आणि म्हणत असतो, मिलॉर्ड, मला 22 वर्षांपूर्वी जो अपघात घडला होता, ज्याची केस मी कोर्टासमोर मांडली होती, ती केस रिओपन करायची आहे असं सांगतो. त्यावर ॲडव्होकेट भालेराव म्हणतात, मिलॉर्ड, याआधीच तुम्ही माझ्या अशिलाला या केसमधनं निर्दोष मुक्तता दिलेली आहे आणि त्यामुळे उगाचच्या उगाच पुन्हा पुन्हा कोर्टासमोर त्याच केस ओपन करून मला वाटत नाही की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी कोर्टाचा वेळ वाया घालवायला हवा. त्यावर अर्जुन लगेचच म्हणतो की मी जर ती केस रिओपन करत आहे तर मला पूर्ण खात्री आहे की मी त्या केसमधले काही महत्त्वाचे धागेदुवे जे सुटले आहेत ते आत्ता जोडू शकतो आणि त्यामुळे कसा नागराज किल्लेदार यांचा रविराज किल्लेदारांच्या अपघाताशी थेट संबंध आहे ते कोर्टासमोर आणू शकतो. त्याबरोबर मग जज साहेब केस रिओपन करण्यासाठी ॲडव्होकेट अर्जुनला परवानगी देऊन टाकतात. त्यानंतर अर्जुन हा आता म्हणत असतो, थँक्यू सो मच जज साहेब. आणि आता मला ह्या केसमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पुरावा म्हणजेच ज्या व्यक्तीने ही डेड बॉडी दिली होती त्या व्यक्तीला, त्या सिस्टरला म्हणजेच मिसेस काकडे यांना बोलवायचं आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे ॲडव्होकेट भालेराव म्हणू लागतात की काहीच उपयोग होणार नाही आहे. त्याच लोकांना पुन्हा बोलवून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना असं कोर्टासमोर नक्की काय सिद्ध करायचं आहे, त्यांना काय सांगायचं आहे कोर्टाला. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, कळेल सगळ्यांना, सगळं व्यवस्थित कळेल, फक्त मला परमिशन हवी आहे मिलॉर्ड. ॲडव्होकेट भालेराव ही केस बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत, यांच्या अशिलाला सोडवण्यासाठी हे फक्त प्रयत्न करत आहेत, पण मला हे सगळं सिद्ध करायचं आहे कोर्टात. मला प्लीज परमिशन दिली जावी, जेणेकरून मी या कोर्टामध्ये नागराज किल्लेदार हे आत्तापर्यंत जसा चांगल्या माणसाचा मुखवटा घेऊन फिरत आहेत त्या मुखवट्याला फाडून त्यांच्या मागचा खरा चेहरा आणू शकेन. त्याबरोबर मग ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना परवानगी आहे असं म्हटलं जातं. त्याबरोबर सुनीता काकडेला बोलावलं जातं आणि आता मग अर्जुन तिची साक्ष घ्यायला सुरुवात करतो. तो विचारतो की ज्या हॉस्पिटलमधून नागराज किल्लेदार यांनी बॉडी पळवली त्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही कामाला होतात ना मिसेस सुनीता काकडे. त्यावर सुनीता सांगते, हो, मी 2 वर्षापूर्वी सिटी हॉस्पिटलमध्येच कामाला होते. अर्जुन म्हणतो, म्हणजे मी बरोबर बोलतोय तर. त्यावर सुनीता म्हणते, हो, पण मी बॉडी अशी बाहेर दिली आणि त्यानंतर माझी नोकरी गेली. अर्जुन म्हणतो, अच्छा, मग त्या दिवशी जरा काय घडलं होतं, तिथे किती बॉडी आल्या होत्या हे डिटेलमध्ये सांगू शकाल का. त्यावर सुनीता म्हणते की हो, त्या दिवशी जवळपास 10 ते 12 बॉडी आल्या होत्या मृतघरात आणि मग त्यातली एक बॉडी मी नागराज किल्लेदार यांना देऊ केली. त्यावर अर्जुन म्हणतो, जी तुम्हाला प्रतिमा म्हणून दाखवायची होती, बरोबर. त्यावर ती म्हणते की त्यांनी मला वय सांगितलं होतं आणि त्या वयाच्या हिशोबाने मी त्यांना बॉडी दिली होती. त्याबरोबर मग अर्जुन हा पुढे त्याचा मुद्दा मांडणार असतो. तोपर्यंत ॲडव्होकेट भालेराव म्हणतात की जज साहेब, हा फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवण्यासाठी एक नवीन रचलेला ट्रॅप आहे. सुनीता काकडे यांची साक्ष आपण ऑलरेडी धरली होती आणि यांचा रेकॉर्ड बघताच या दर 2 महिन्यांनी ते 4 महिन्यांनी नोकरी बदलतात, यांना हॉस्पिटल नोकरीवरून काढून टाकतात. या अशा बाईची साक्ष कितपत ग्राह्य धरली जावी. त्यावर अर्जुन म्हणतो, सुनीता काकडे खरं बोलता आहेत याच्यासाठी सुद्धा माझ्या वकील मित्रांना म्हणजेच ॲडव्होकेट भालेरावांना जर पुरावा हवा असेल तर तोही माझ्याकडे आहे, पण त्यासाठी त्यांनी थोडं शांत राहावं. त्याबरोबर मग आता ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात, मला एक गोष्ट कळत नाही आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना हे सगळं सिद्ध करून काय मिळणार आहे, या सगळ्याचा आणि अपघाताचा काय संबंध. त्यावर अर्जुन म्हणतो, अपघाताचा या गोष्टींशी थेट संबंध आहे, कारण प्रतिमा किल्लेदार यांचा शोध थांबावा म्हणून नागराज किल्लेदार यांनी स्वतःच्याच वहिनीची खोटी डेड बॉडी तयार केली आणि ती त्यांच्या भावासमोर आणली, जेणेकरून त्यांनी स्वतःच्या बायकोचा शोध घ्यायचं थांबवायला पाहिजे. हे सिटी हॉस्पिटलचं माझ्याकडे फुटेज आहे. या फुटेजमध्ये सिटी हॉस्पिटलमधून यांनी जेव्हा डेड बॉडी बाहेर काढलेली आहे तेव्हाचं दृश्य दिसतंय. त्याबरोबर मग अर्जुनचं ते फुटेज चालू केलं जातं. एका बाजूला सुनीता काकडे दिसत असते आणि दुसऱ्या बाजूला नागोबा दिसत असतो. आता ते फुटेज सगळेजण बघत असतात. फुटेज बघताना मग मात्र इकडे सगळ्यांनाच नागराज काकाच्या बुद्धीची कीव येते. त्याबरोबर मग अर्जुन म्हणू लागतो की आता
कोर्टासमोर मी जे फुटेज दाखवलं त्यामध्ये एका बाजूला सुनीता काकडे म्हणजे सिटी हॉस्पिटलची तेव्हाची मृत घरात काम करत असलेली नर्स आणि दुसऱ्या बाजूला नागराज किल्लेदार आहेत मिलॉर्ड. नागराज किल्लेदार यांनी स्वतः जाऊन जातीने ती डेड बॉडी घेतली होती. त्याबरोबर आता मग मात्र लगेचच इकडे आता ॲडव्होकेट भालेराव म्हणायला लागतात की खोटं आहे हे सगळं, साफ खोटं. उगाचच्या उगाच माझ्या अशिलाला फसवण्यासाठी हे सगळे यांचे प्रयत्न सुरू आहेत. माझे अशिल यांनी असं काहीही केलेलं नाही आहे आणि या CCTV फुटेजमध्ये जी व्यक्ती आहे तिचा चेहराही दिसत नाही आहे. त्यामुळे हे माझे अशिल नागराज किल्लेदारच आहेत हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कशावरून सांगू शकतात. त्याबरोबर मग मात्र आता सगळेजण गप्प बसतात. त्यानंतर ॲडव्होकेट भालेराव म्हणायला लागतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे फक्त कोर्टाचा अमूल्य वेळ वाया घालवत आहेत असंच मला या ठिकाणी दिसतंय. आणि आता मला सुनीता काकडे यांना सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत. मग सुनीताला प्रश्न विचारण्यासाठी ॲडव्होकेट भालेराव येतात. ते म्हणत असतात की मला एक गोष्ट सांगा की तुम्ही डेड बॉडी नागराज किल्लेदारांनाच दिली हे तुम्ही कसं काय सांगू शकता. नाही म्हणजे एका दिवसात जर 10-12 बॉडी तिथे आल्या होत्या तर तुम्ही विसरू शकत नाही का. त्याबरोबर मग मात्र सुनीता म्हणते की मी नाही विसरलेली, मला व्यवस्थित आठवतं आहे आणि मला हेही माहिती आहे की मी जे केलं ते चुकीचं होतं पण पैशांसाठी मी ते सगळं केलं. त्याबरोबर ॲडव्होकेट भालेराव म्हणतात, पैशांसाठी? मग कशावरून? आजची तुमची जी साक्ष आहे तीसुद्धा खरेदी केलेली नाही आहे म्हणून. कशावरून? आज तुम्हाला साक्ष द्यायला पैसे दिले गेलेले नाही आहेत म्हणून. मग मात्र ती गप्प बसते. तर दुसऱ्या बाजूला सचिन साक्षीला कॉल करण्याचे खूप सगळे प्रयत्न करत असतो पण आता साक्षीला फोन लागतही नसतो, फोन स्विच ऑफ लागत असतो. सचिन पुन्हा तिला फोन करण्यासाठी प्रयत्न करत असतो पण आपण ज्या क्रमांकाशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे, तो सध्या स्विच ऑफ आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आता सचिनच्या कानावरती पडत असतात आणि त्यामुळे मग मात्र आता सचिनला काहीच कळत नसतं की आपण आता काय करू शकतो. सचिन हा आता विचार करत असतो की सॅम गेली तरी गेली कुठे, हिचा माझ्याजवळ काहीच कॉन्टॅक्ट का नाही आहे, नक्की हे सगळं काय सुरू आहे. आता तो या सर्व विचारात मग्न असताना तो टेन्शनमध्ये असतो. इतक्यात त्याचा फोन वाजतो. सचिन फोन बघतो तर अस्मिताचे मेसेज असतात. अस्मिताने मेसेज केलेलं असतं, सचिन तुला त्या दिवशी भेटून खूप बरं वाटलं, खरंच तुझ्याशी बोलले आणि जरा हलकं झालं मन. आता मला बरं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय आणि शांतसुद्धा वाटतंय. त्याबरोबर आता सचिनसुद्धा तिला एक मेसेज करतो आणि म्हणत असतो, शेवटी काहीही झालं तरी बायको आहे आणि नवऱ्याने काहीही आणि कितीही केलं तरी शेवटी बायको नवऱ्याला सोडून जाऊन जाणार कुठे आहे. तर इथे अर्जुन म्हणत असतो की सुनीता काकडे ह्या खोटं बोलत नाही आहेत हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे आणि मला तो सुद्धा कोर्टात सादर करायचा आहे. आता हे ऐकून मग मात्र सगळेजण घाबरतात. जजसाहेब म्हणत असतात की परमिशन ग्रँडेड. त्याबरोबर ॲडव्होकेट भालेराव म्हणतात, जजसाहेब अहो काय सुरू आहे हे सगळं. नाही म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पुन्हा त्याच वकिलांना बोलवत आहेत, त्याच लोकांनी येऊन जर वेळ वाया घालवायचा असेल कोर्टाचा तर याला काय अर्थ आहे. नाही म्हणजे माझे अशील निर्दोष आहेत आणि त्यांना निर्दोष मुक्तता देण्यात यायला हवी ना. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणतो, पण मला आणखीन साक्षीदार बोलवायचे आहेत मिलॉर्ड. त्याबरोबर मग परमिशन दिली जाते आणि अर्जुन पुन्हा एकदा त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवतो. आता तो रमेश येतो आणि अर्जुन रमेशला विचारतो की रमेश मला सांगा तुम्ही ट्रक या नागराज किल्लेदारांना दिला होतात का. त्यावर तो सांगतो की हो. त्यावर अर्जुन म्हणतो, बरं मग तेव्हा काय घडलं ते प्लीज जरा पुन्हा कोर्टाला सांगू शकाल का. रमेश होकारार्थी मान डोलावतो आणि मग त्याच्यासमोर सर्व भूतकाळ पुन्हा एकदा चाळून जातो आणि मग आता रमेश हा सांगू लागतो की त्या दिवशी मला नागराज किल्लेदारांनी फोन केला होता आणि त्यांना ट्रक पुरवायचा आहे असं त्यांनी मला सांगितलं. मला माहीत नव्हतं की त्या ट्रकने ते नक्की काय करणार आहेत, अपघात घडवून आणणार आहेत याची मला कल्पना नव्हती. मला वाटलं सामान पोचवण्यासाठीच ट्रक हवा आहे आणि म्हणून मी जाऊन त्यांना ट्रक दिला आणि त्यांनी त्या ट्रकने अपघात केला. अपघात करून झाल्याच्या नंतर तो ट्रकचा ड्रायव्हर पळून गेला. त्यानंतर त्या लोकांना म्हणजे असंच वाटलं की
हे सगळं मी केलं आहे आणि म्हणूनच माझ्या कंपनीने मला कामावरून काढून टाकलं. तब्बल 4 वर्ष मला कुठल्याही पद्धतीची नोकरी नव्हती. 4 वर्ष मी नोकरीसाठी वणवण करत होतो, पण मला नोकरीसुद्धा मिळत नव्हती. मग त्यातलेच माझे 3-4 काही मित्र आहेत ज्यांच्या टचमध्ये मी होतो आणि त्यातले एकाने मला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती संधी दिली आणि म्हणून मला नोकरी मिळाली. अर्जुन म्हणतो, तुम्ही जर निर्दोष होता तर तुम्ही हे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला नाहीत का? तो म्हणत असतो की मी प्रयत्न केला, पण लोकांना तो ड्रायव्हर पळून गेल्यामुळे असंच वाटत होतं की कदाचित माझाच त्या सगळ्या गोष्टींशी थेट संबंध आहे आणि म्हणून ड्रायव्हर पळून गेला. त्यावर मग आता लगेचच ॲडव्होकेट भालेराव म्हणतात, काय चालू आहे हे सगळं कोर्टात? जजसाहेब, अहो पुन्हा तेच साक्षी पुरावे कोर्टात आणून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार वेळ वाया घालवत आहेत, कोर्टाचाही आणि पर्यायाने तुमचाही आणि आमचाही. याला अर्थ नाही आहे. त्याबरोबर मग मात्र आता अर्जुन हा म्हणत असतो की मी कोणाचाही वेळ वाया घालवत नाही आहे जजसाहेब. त्याबरोबर आता इकडे लगेचच पुढे विचारलं जातं कॉन्ट्रॅक्टरला की तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे? त्यावर मग तो सांगतो की हो, नागराज किल्लेदारांनीच तो ट्रक माझ्याकडून घेतला होता, त्यांनीच मला फोन केला होता. त्यावर अर्जुन म्हणतो की याच्यासाठी सुद्धा माझ्या वकील मित्रांना म्हणजेच ॲडव्होकेट भालेरावांना पुरावा हवा असेल तर माझ्याकडे त्याचा पुरावासुद्धा आहे. आणि मग आता अर्जुन म्हणू लागतो की पूर्वी म्हणजे एवढं चांगलं कंडिशन नव्हतंच आणि यांचं तर त्याहून नव्हतं की हे स्मार्टफोन घेऊ शकतील, खरेदी करू शकतील. त्यामुळे यांच्या जवळच्या लोकांचे सगळे नंबर हे एका डायरीमध्ये लिहून ठेवायचे आणि यामध्ये नागराज किल्लेदार म्हणूनसुद्धा एक नंबर लिहिलेला आहे मिलॉर्ड. आणि मग लगेचच जजसाहेबांपर्यंत ती डायरी पोहोचवली जाते. आता जजसाहेब ती डायरी व्यवस्थित बघतात तर अर्जुन म्हणत असतो, या डायरीमध्ये नागराज किल्लेदार यांचा नंबर लिहिलेला आहे. यावरून ही गोष्ट अगदी स्पष्ट होते की नागराज किल्लेदार आणि हे कॉन्ट्रॅक्टर म्हणजेच रमेश एकमेकांना ओळखतात. त्याबरोबर मग मात्र वकील साहेब ही गोष्ट नोट करून घेतात. अर्जुन म्हणत असतो की त्यावेळी यांची परिस्थिती जी खराब झाली त्यालासुद्धा नागराज किल्लेदारच जबाबदार आहेत. नागराज किल्लेदारांमुळेच या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. नागराज किल्लेदारांनीच अपघातासाठीचा ट्रक मागवला होता. त्याबरोबर मग आता ॲडव्होकेट भालेराव म्हणू लागतात, काय सुरू आहे हे सगळं? जजसाहेब पुन्हा त्यावर अर्जुन म्हणतो, तुम्ही पुन्हा तेच वाक्य म्हणताय, थांबा थोडा वेळ. आणि मग लगेचच अर्जुन म्हणायला लागतो, ॲडव्होकेट भालेरावांना फक्त त्यांच्या अशिलाला निर्दोष सिद्ध करायचं आहे, पण मला कोणाला तरी न्याय मिळवून द्यायचा आहे जजसाहेब, आणि म्हणूनच मी प्रयत्न करतो. आतापर्यंत रमेशच्या आणि सुनीता काकडे यांच्या साक्षीवरून हे तर एवढं क्लिअर झालेलं आहे की खोटे डेड बॉडी आणि ट्रक ह्या दोन्हीही गोष्टी नागराज किल्लेदार यांनीच मागवल्या होत्या आणि नागराज किल्लेदार यांनी अपघात घडवून आणण्यासाठी प्रयत्नही केला होता. त्याबरोबर मग मात्र आता अर्जुन म्हणत असतो, मला कोर्टासमोर हे मांडायचं आहे की नागराज किल्लेदार हे जितके दिसतात तितके अजिबातच चांगले नाही आहेत. चांगुलपणाचा ते फक्त मुखवटा घेऊन फिरत असतात. त्याबरोबर मग मात्र लगेचच इकडे आता ॲडव्होकेट भालेराव म्हणू लागतात की एक मिनटं उगाचच्या उगाच माझ्या अशिलावरती खोटे नाटे काहीही आरोप केलेले मी सहन करून घेऊ शकत नाही. आणि तसंही आता या रमेशने सांगितल्यामुळे किंवा त्या काकडेबाईंनी सांगितल्यामुळे ही गोष्ट सिद्ध होत नाही की गुन्हा हा माझ्याच अशिलाने केला आहे. ती जी सुपारी होती ती माझ्याच अशिलाने दिली आहे. त्यामुळे अजून तुम्ही ठोस पुरावे सादर करायला हवे. अर्जुन म्हणत असतो की हो जरूर, मी आणखीन ठोस पुरावे कोर्टासमोर सादर करणारच आहे. त्याबरोबर ॲडव्होकेट भालेराव म्हणू लागतात की अर्जुन सुभेदारांकडे कुठल्याही पद्धतीचे काहीही पुरावे वगैरे नाही आहेत जजसाहेब. उगाचच्या उगाच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार फक्त स्वतःचा आणि कोर्टाचा अमूल्य वेळ वाया घालवत आहेत. तर इकडे अर्जुन त्याचा मोबाईल चेक करू लागतो. त्याला वाटत असतं की अजून कसा काय आला नाही चैतन्य त्या महिपतला घेऊन, कारण आता महिपतची साक्ष खूप महत्त्वाची आहे हे अर्जुनला माहीत असतं. तर ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात की मी कोर्टाला विनंती करतो की ही केस कोर्टाने क्लोज करावी आणि पुन्हा ही केस अर्जुन सुभेदारांनी जरी रिओपन करण्याचा प्रयत्न केला तरी रिओपन ही केस होऊ नये, कारण याने फक्त कोर्टाचा आणि आपला सगळ्यांचाच अमूल्य वेळ वाया जातोय.
त्याबरोबर मग आता जजसाहेब म्हणू लागतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही आत्तापर्यंत या केसबद्दलचे जे काही साक्षीदार पुरावे सादर केले आहेत तेवढे नागराज किल्लेदार यांना दोषी ठरवण्यासाठी पुरेसे नाही आहेत. त्यामुळे जर तुम्हाला या केसवरती काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर तुम्हाला एकतर ठोस पुरावे कोर्टासमोर आणावे लागतील, नाहीतर मग ही केस आता आम्ही क्लोज करत आहोत आणि ही केस पुन्हा ओपन करता येणार नाही. त्याबरोबर हे ऐकून मात्र आता नागोबाला बरं वाटतं, चला बाबा आता मी सुटणार असा त्याचा विचार असतो. त्याबरोबर मग इकडे अर्जुन हा विचारांमध्ये हरवलेला असतो आणि मग आता तो लगेचच म्हणू लागतो, जजसाहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की मला फक्त पुढच्या 5 मिनिटांची वेळ हवी आहे, फक्त 5 मिनटं. त्यावर मग त्याला वेळ 5 मिनिटांचा दिला जातो. तर तोपर्यंत आता घरामध्ये सगळेजण बसलेले असतात. पूर्णाजी म्हणत असते की नागराजने तर या सगळ्यातून सुटण्यासाठी आधीच सगळी व्यवस्था करून ठेवली. त्यावर कल्पना म्हणते मला तर नागराज भाऊजींचा विषयही नको वाटतो. त्यावर आता पूर्णाजी म्हणते मलासुद्धा, पण काय करणार, जोपर्यंत ही केस अर्जुन लढतोय तोपर्यंत हा विषय राहणारच आपल्याकडे. इतक्यात अस्मिताच्या फोनवरती मेसेज येऊ लागतात. अस्मिता मेसेज बघून हसते आणि मेसेजवरती चॅटिंग करू लागते. आता तिला विमल विचारत असते की तुम्हाला किती पोळ्या वाढू अस्मिताई, पण अस्मिताचं लक्षच नसतं. कल्पना आणि पूर्णाजी तिला ओरडतात आणि जेवायला सांगतात. इतक्यात त्या ठिकाणी दारात सचिन येतो आणि सचिन पूर्णाजींना म्हणतो, पूर्णाजी मी माझ्या बायकोला भेटायला आलो आहे, आज तरी प्लीज मला हकलू नका. आता कल्पना आणि पूर्णाजी तर सचिनला काहीच रिप्लाय देत नाहीत. मग स्वतःहून अस्मिताच म्हणते, अरे सचिन दारात का उभा आहेस, ये ना आत ये, तुझंच घर आहे. मग सचिन आतमध्ये येतो आणि आतमध्ये येताना आता सचिनच्या हातामध्ये गुलाबाचा बुके असतो. सचिन तो बुके अस्मिताला देत म्हणतो, अस्मिता मी ह्या फुलांचा बुके तुझ्यासाठी आणला आहे, हे घे. त्याबरोबर अस्मिता म्हणते, खरंच सचिन थँक्यू, आता मी सुद्धा खुश होईन आणि आपलं बाळसुद्धा. त्याबरोबर आता पूर्णाजी म्हणत असते, हा सर्व काय प्रकार आहे आणि सचिन इथे काय करतोयस. कल्पना म्हणत असते, अस्मिता अगं याने काय केलं तुझ्याबरोबर ते सगळं तू विसरलीस का. त्याबरोबर आता अस्मिताला आठवतं की कशा पद्धतीने सचिनने तिची फसवणूक केलेली आहे, कसं सचिनने त्या मुलीबरोबर फ्लर्ट करताना तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. नंतर सचिनने कसं तिला बाहेर एकटीला गाठून सगळं समजून सांगितलं, कशी तिची माफी मागितली, ते सगळं तिला आठवतं. आणि मग ती आता कल्पनाला म्हणते, मॉम पूर्णाजी सॉरी, मी काल तुमच्याशी खोटं बोलले, मी काल ॲक्च्युली सचिनला भेटायला गेले होते आणि तेव्हा सचिनने माझी माफी मागितली. त्याबरोबर पूर्णाजी म्हणत असते, अगं अस्मिता आपण कशावरून पुन्हा हा चुकणार नाही म्हणून. आणि हे बघ, तू जर विचार करत असशील की लोक काय म्हणतील, तुझ्या बाळाचं कसं होईल, तुझ्या बाळाला बाप नसेल तर या सर्व गोष्टींचा विचार करण्याची तुला गरज नाही आहे. बापाशिवायही तुझं मूल चांगलं वाढू शकतं आणि आनंदी राहू शकतं. ही जबाबदारी तुझं कुटुंब म्हणून आमची आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. अस्मिता म्हणत असते, पण तरीही पूर्णाजी शेवटी बाळाला बाबा हवाच ना. त्याबरोबर मग कल्पना म्हणत असते, अगं अस्मिता हा माणूस सुधारणार नाही आहे, अगं हा तुझ्याबरोबर आत्ता खोटं खोटं गोड गोड बोलेल, एखाद दिवस चांगलं वागण्याचं नाटक करेल, काही दिवस चांगलं वागेलही आणि नंतरनं पुन्हा हा याचे रंग दाखवायला सुरुवात करेल, मग तू काय करशील. त्याबरोबर पूर्णाजीसुद्धा म्हणतात, कशाला आलास रे तू इकडे परत, तू नव्हता इथे, तेच बरं होतं ना आमच्यासाठी. त्याबरोबर पुढे पूर्णाजी अस्मिताला म्हणतात, अस्मिता पुन्हा एकदा विचार कर. अस्मिता म्हणत असते, मला पटतंय की सचिन चुकला आहे, पण म्हणून मी त्याला अशी किती दिवस शिक्षा देऊन ठेवणार आहे. आता जे झालं ते सगळं सोडून मला पुन्हा एकदा त्याच्याबरोबर नव्याने आयुष्य सुरू करायचं आहे, नवीन स्वप्न बघायचे आहेत, सगळं आनंदाने जगायचं आहे. त्याबरोबर मग आता कल्पनाला हे सगळं पटत नसतं. ती म्हणते, बरा होता हा बाहेरच होता, ते कमीत कमी अस्मिता याला विसरण्याचा प्रयत्न तर करत होती. त्यावर मग सचिन म्हणतो, मॉम मी इथे माझ्या बायकोला आहे, जर तुमची इच्छा नाही आहे की मी तिला भेटू नये तर मी निघून जातो. मी खरं सांगतो, मला पुन्हा अस्मीशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार करायचा नाही आहे. मला मान्य आहे मी एकदा चुकलो, पण मला प्लीज तुम्ही लोकांनी एक सुधारण्याची संधी तर द्या. मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका की माझं नातं तुटेल. मॉम ठीक आहे, जर तुम्ही काहीच बोलणार नसाल तर मी निघून जातो आणि आजच्यानंतर पुन्हा कधीच मी या उंबरठ्यावर पाऊल ठेवणार नाही. मला अस्मीबरोबर व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करायचं होतं म्हणून मी आलो होतो. आणि मग तो जात असतो. त्यावेळी अस्मिता सचिनला हाक मारते आणि म्हणते, थांब सचिन. त्याबरोबर सचिन थांबतो. अस्मिता म्हणते, सचिन आता माझा निर्णय बदलणार नाही आहे.
खरंच मला तुझ्याबरोबर आयुष्य घालवायचं आहे. आता हे ऐकून नीच सचिन हसतो आणि आता सचिनला आनंद होतो. तर दुसऱ्या बाजूला आता ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात, कोर्टाचा आणखीन किती वेळ वाया जाणार आहे जजसाहेब. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी 5 मिनिटं मागून घेतली होती, पण अजूनही कोणीही कोर्टामध्ये हजर झालेलं नाही आहे. याचा अर्थ ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांकडे कुठल्याही पद्धतीचा कोणताही पुरावा वगैरे काहीही नाही आहे. उगाचच्या उगाच ते फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. त्याबरोबर पुढे आता लगेचच ॲडव्होकेट भालेराव रिक्वेस्ट करतात की मी कोर्टाला विनंती करतो, कोर्टाने ही केस क्लोज करावी आणि आता इथल्या इथेच हा विषय बंद व्हावा. त्याबरोबर मग मात्र आता जजसाहेब केस बंद करणारच असतात, पण अर्जुन म्हणतो की जजसाहेब, कोर्टासमोर मला जो पुरावा सादर करायचा होता तो कोर्टात पोहोचलेला आहे. मला फक्त 5 मिनिटं द्यावी आणि फक्त एकदा महिपत शिखरे यांची कोर्टाने साक्ष घ्यावी, ही मी कोर्टाला विनंती करतो. त्याबरोबर मग इकडे लगेचच ॲडव्होकेट भालेराव म्हणू लागतात की काय अर्थ आहे या सगळ्याला, काय अर्थ आहे काय नाही, म्हणजे उगाचच्या उगाच काहीसुद्धा खोटं नाटं सुरू आहे. हे सगळं मघापासून ॲडव्होकेट सुभेदार तेच साक्षी पुरावे कोर्टात सादर करत आहेत आणि त्याचा काहीच उपयोग नाही आहे. अर्जुन म्हणतो मला फक्त शेवटची संधी हवी आहे मी लॉर्ड, प्लीज. त्यावर जजसाहेब म्हणतात ठीक आहे, तुम्ही एक प्रतिष्ठित वकील आहात म्हणून तुम्हाला मी ही संधी देतो, पण तुम्हाला जर आतासुद्धा काहीही साक्षी पुरावे योग्य पद्धतीने सादर करता नाही आले, ठोस नाही साध्य करता आले, तर मग मात्र ही केस कायमची क्लोज करण्यात येईल. त्यानंतर मग अर्जुन आता महिपतला तिकडे बोलवतो आणि महिपतला आता अर्जुन म्हणत असतो, सो महिपत शिखरे, आता मला तुझ्याकडून ऐकायचं आहे. 22 वर्षांपूर्वी जो अपघात घडला होता त्याची तुला जी साक्ष देण्यासाठी इथे बोलवलं आहे, तो अपघात तुला या नागराज किल्लेदारनेच करायला लावला होता ना. आता लगेचच महिपत हा नागोबाकडे बघू लागतो आणि आता तो गप्प असतो. अर्जुन त्याला म्हणत असतो, बघ अजूनही वेळ गेलेली नाही आहे, बोलू शकतोस, बोल. त्या दिवशी जे काही घडलं होतं ते सगळं खरं कोर्टासमोर सांग, आठवतं आहे ना सगळं. आता अर्जुन हा मुद्दामून महिपतला आठवतं आहे ना सगळं असं विचारतो, कारण का अर्जुनने त्याला धमकी दिलेली आहे की कोर्टासमोर सगळं खरं सांगून टाक, नाहीतर तुझी मुलगी साक्षी शिखरे हिला खूप मोठा धोका आहे. मी कोर्टासमोर ती जिवंत असल्याचं खरं सांगेन. त्यानंतर मग आता अर्जुन हा बाहेर आल्यावर ते सगळे खुश आणि आनंदात असतात. तर नागोबा त्याला म्हणत असतो, तुला काय वाटलं अर्जुन, तू या ॲक्सिडेंटच्या मुळाशी पोहोचलास म्हणजे तू तुझ्या कुटुंबाच्या खूप मोठ्या सत्यापर्यंत पोहोचलास का? नाही, तुमच्या समोर एक सत्य आहे, तुमच्या समोर एक गुपित आहे, पण ते तुम्हाला माहीत नाही आहे. मी तुम्हाला ते सांगणारही नाही आहे. ते नंतर जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तुमचं घर कसं तुटणार आहे हे सगळं मी फक्त बघत बसणार आहे, गंमत बघायला मजा येणार, असं आता तो म्हणत असतो. आता मात्र इकडे सायली अर्जुनला टेन्शन येतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. धन्यवाद.